200 रुपयाची दालचिनी भारी एकदम प्युअर सगळं दालचिनीच होती ते मोठे मोठे मी घेतलेली आहे ही 800 रुपयाची 1200 रुपयाची दालचिनी लांब दालचिनी 2 वर्ष लागतील संपता तरी नाही कापणार नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. आणि आता आपण लोकमान्य टिळक टर्मिनल आपला प्रवास आहे तो म्हणजे आज गुवाहाटी एक्सप्रेस आसामला कामाख्या देवी दर्शनासाठी चाललेलो आम्ही. तर चला प्रवासाची मजा घेऊ. तर सगळ्यांना पहिला आम्हीच पोहोचलो 4च जण आवडीत गरम होते ना एसी पण चालू होईल अजून एसी दुसऱ्या ट्रेन मध्ये बघून घ्या एसी चालू करावं सांग चौकाच अजून बघतात बाहेर जावं लागेल. अरे ते डगन एसी चालू होते सगळ्यात चालू आहे आपल्याला ऐसा पाऊस पडतोय ना आम्ही निघल्या होतो पावसाची बघ कधी जोर घेतलं फुल पाऊस 31 मेचा पाऊस कधी आहे बघा. आजपासून सुरुवात झाली मान्सूनला 15 मिनिटं बाकी आमचं 9 गाडी आले ना अजून ते ट्रेनमध्ये येतील लोकलला. आगरतला एक्सप्रेस फुल पाऊस एकदम. ट्रेन चालू झाल्या आमच्या मित्रमंडळींनी जुगाराचा खेळ मांडलेला आहे तो म्हणजे टाइमपास जुगार. आता ट्रेनमध्ये दिवसभर काय करणार म्हणून पत्ती घेऊन आलेत टाइमपाससाठी. जेवणाचा टाइम झालेला आहे आमचा. आता जाम भूक लागले 1:30 वाजले. चिताऱ्या बोंबील कोलबिया सगळं आहे. काल मासं पण आहे काला माणसं पण आहे हे पेटा कलेजा या कोलबी मसाला. हे टाइम काय होला आता आम्ही सकाळी 7:50ची आमची गाडी सुटलेली आहे. तर 2 वाजता आम्ही जलगावला पोचलो ते फोटो काढायसाठी बा. सेल्फी द्यावाला जलगाव 2 वाजता आता आम्ही जेवलो दुपारचा थोडासा मस्त आराम करू. संध्याकाळी वापस तोच काम जेवायचा परत रात्री झोपायचं दुसरं काही काम नाही म्हणून मंगळवारी पोचलो म्हणजे आपलं काही काम धंदा नाही. मोबाईल मध्ये गेम बिम केला तर तेवढाच. चला भेटू संध्याकाळी. दिवस जुगार जेवताव झोपताव दुसरं काहीच काम नाही. जेवण आले इटारसी जंक्शनला आलो आम्ही 8 वाजले. थंड पाणी 10 रुपये बॉटल. साधं पाणी 15 रुपये. थंड पाणी 10 रुपयाचा. हे पण तांबल्यान पाहिजे. थंड पाणी पण 10 रुपये बॉटलला. गुड मॉर्निंग. आजचा सोमवार सकाळी आम्हाला तर आलेत नाश्त्याला कमिटीच्या इडल्या सांबार मस्त बॉक्स आहे. पोचलो काय दीनदयाल उपाध्याय मिर्जापूरच्या पुढे आलेलो होतो. दीनदयाल उपाध्याय अजून उद्या मोगलराय पंडित दीनदयाल उपाध्याय पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशन मोठं नाव आहे.
काय नाही काम झोपायचं उठायचं तोंड धुवून वापस जेवायचा नाश्ता करता परत थोड्या जुगार चालते झोपते तेवढंच काम आहे. उद्या सकाळपासून आपण दर्शनाचं काय दर्शनाचं काय अजून माहित नाही मला किती खर्च होईल तो पण सांगतो तुम्हाला. पडलं पाहिजे. राजा गौरवासाठी बघ काय काली होते फुल मेकअप आंघोळ नाही केली पण फुल मेकअप चालू आहे. आज बड्डे आहे. अनधिकृत गावात रात्रीचे दिवस फिरून. घर में नन्हे मुन्ने बच्चे चले जाइएगा भैया। बिहारची जमला ना कारण कवऱ्याची 30 रुपयाची बिहारची जमला. या बियर की दामला जा 30 रुपए। बेकरी मामाने जुन्या खाइए फरीना जामुन सब लोग हल्ला कसं भजन करते। आमच्याच बाजूला एका मावशीचा बर्थडे होता, अरुणा मावशी. मग आमच्या मंडळानेच त्यांना केक स्विगीवरून ऑर्डर केला आणि त्यांचा बर्थडे साजरा करतात. फुल मजा. त्यांच्या मैत्रिणी बघा मजा करतात. इथे आपल्या मावशीचा एक बर्थडे होता अरुणा मावशीचा. तिथे आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. वापस एकदा सेलिब्रेट करतात आता. 1 जून जागतिक बर्थडे. केक आलेला आहे आपल्याला आता. त्यांचा वाढदिवस आहे. अरुणा मावशीचा केक आता आम्हाला आलेला आहे खाण्यासाठी. बघा भरपूर ट्रेन मध्ये पण आम्ही केक मागू शकतो. सुख सुविधा फुल झालेल्या आहेत. संध्याकाळचे 7 वाजल्यात. कटियार जंक्शन आणि आम्ही पोचू सकाळी 6. 2.5 तास ट्रेन लेट. कंटाळलं कालची सकाळची आम्ही ट्रेन मध्ये कंटाळा यावं लागला. आतमध्ये बरोबर आहे, बाहेरला जाम गरमी आहे. त्याला नितेशला भाजी पाहिजे होती खायला. ही बघ रोटी सब्जी. 10 मिनिटासाठी थांबलेले आहे. आता आम्ही स्विगीमधून मागवली चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी. चिकन मसाला फ्राय, बिर्याणी, शांघाय राईस सगळं स्विगीमधून मागवले ट्रेनमध्ये. हा काय टाकू जरा आम्ही आता जेवतो. डायरेक्ट भेटू उद्या कामाख्या मंदिरमध्ये. गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, आता वाजल्यात रात्रीचे 10:30. 10:30 वाजता आम्ही पोहोचलो न्यू जलपाईगुडी. इथून सर्वजण जातात सिक्कीम, दार्जिलिंग, पण आम्हाला जायचं आहे गुवाहाटीला. आता आम्ही सकाळी पोचू. सिक्कीम दार्जिलिंगला येऊ ना मी ते टायमाला आम्ही इथं उतरू. सिक्कीम दार्जिलिंग फिरायचं असेल तर इथं उतरायचं लागतं जलपाईगुडीला. इथून गाडीला 6 तास लागतात सिक्कीमला जायला, पण आम्ही आता 7 तास आम्हाला लागतील सकाळी गुवाहाटीला पोचायचं. सर्वांना वाटत असेल की प्रवासाचे जास्त व्हिडिओ होत आहे, कारण चॅनलचं नाव आहे प्रवास तुझा माझा, आणि आमचा प्रवास आता 3 दिवसाचा आहे, म्हणजे जास्त प्रवासाची शूटिंग होणार. जंक्शन हे बघा 4:36 आणि बघा दिवस उंगवलेला आहे. 4:30 वाजता दिवस उंगवतो इथं. कामाख्याला पोचलो होता, पण आम्ही उतरू गुवाहाटीला. चार 37. हे उठला तर झोपायची. हे उठा उठा, कामाख्याला पोचवता.
हा आला स्टेशन कामाख्या. डायरेक्ट ओपन शू ठेवले आणि कामाख्या स्टेशनला आता आम्ही उतरलेलो आता वाजल्यात फक्त 4:45. हा दिवस उंगावलेला आहे कामाख्या स्टेशन. बघा सगळे उतरलं इथं. तर 6 वाजता आम्हाला लाईनीत उभं राहायचं आहे मंदिरात. कधी वाजलं दाखव मोबाईल दाखव. पाच वाजून 2 मिनिटं. सूर्य उंगावलेला आहे. आम्ही पोचलेलो आहोत कामाख्याला. तिथे टोकन घ्यायला जायचं त्या रूममध्ये. तर मित्रांनो आम्ही आता डिसिजन आमचा चेंज केलेला आहे कारण लाईन भरपूर आहे आणि हे बंद केल्या टोकन द्यायचं दर्शनाचे टोकन. आम्ही आता डिसिजन घेतलं का मेघालयला जाऊ आणि 5 तारखेला रिटर्न येऊ ना तेव्हा आम्ही दर्शन घेऊ रात्री 2ला. सकाळी 6 वाजता दर्शन भेटेल. तर चला आता आम्ही मेघालयसाठी तर गाडी बघतो. इथून 5 तासावर आहे 170 किलोमीटर. किंवा आमची गँग सगळी बसून बसून कंटाळली. आता डिसिजन बदलला डायरेक्ट मेघालय. ते आले आमची आता गाडी 17 सीटरची. मस्त गाडी आहे. गुसातला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमची सुरुवात झालेली आहे प्रवासाला. चेरापुंजी कामाख्या देवीसाठी आम्ही 5 तारखेला. ते बघू शकता तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी. भारतातील 5 नद्या आहेत मोठ्या. त्याच्यामध्ये एक नदी ब्रह्मपुत्रा. 5 नद्या म्हणजे गंगा, जमुना, गोदावरी, ब्रह्मपुत्रा आणि तापी. ब्रह्मपुत्रा नदी समुद्रच वाटतंय. ब्रह्मपुत्रा, गोदावरी, गंगा, यमुना आणि तापी या 5 नद्या भारतातील सर्वात मोठ्या. त्याच्यामधली एक ही ब्रह्मपुत्रा नदी आसाममध्ये आहे. बघू शकता किती. सध्या आपण आता मेघालयमध्ये एंट्री मारलेली आहे. हवा थंड आलेली आहे. आता मागापासून गरम होत होता. नाश्त्याला मसाला डोसा आहे भोंगा आहे करणं जुन्यांचा. वाजव वाजव भोंगा. छोले भटुरे आणि मसाला डोसा सकाळचा नाश्ता मेघालयमध्ये. ते नाश्ता करून झालेला आहे. तर आमच्या बरोबर आहेत. आताच IPL संपली. क्रिस गेलचे काका जे अंपायरची भूमिका करत होते IPL मध्ये ते आता आमचे बरोबर आलेले आहेत. क्रिस गेलचे काका. हे बघा
यांची खरेदी व काय पहिलीच सुऱ्या घेता ना भाव कापाला. ही लाकडाच्या इथे 80 रुपये 80 लिहिले ना 80 न ती 120 मच्छी मेघालयमध्ये 80 खरेदी पहिली. नाश्त्याला थांबल्या होत्या याचे लागल्या खरेदी करायला. आसाम इसका नाम क्या है? इसका नाम क्या? मिठा मिठा पिठा आसामचा पिठा. पिठा पिठा नाही याचं काय आहे पिठा तो काय कोकोनट पिठा किती दिवस राहतो यो दिवस म्हणजे आता फोडला कपर. यानं गावाला टेस्ट करला. आसामचा टेस्ट पिठा करायला. आणि आसामचा फेमस पिठा टेस्टिंग घेतलं. बिहू में बनता है किसमें गेहूं में नारळ नारळाचा चव आहे. दूध बोलायला रिठा गावाला. पिठा आहे पिठा नारळाचा आतमध्ये नारळाची चव आहे. मेघालय मधला युमिन लेक सर्वात मोठा. बघा किती अंतर आहे या लेकचा. छोटा समुद्रच आहे समजा ते. मेघालय मधली सर्वात मोठी लेक युमिन लेक. तुझं नाव काय सांगले? बारा पाणी लेक. हा. फोटो नाही काढी मी. हे बघा 12 पाणी लेक भरपूर मोठं लेक आहे. छोटासा समुद्र समजा. फायनली आम्ही आता रूम वरती पोहोचलेलो आमच्या गल्फ येऊ गेस्ट हाऊस. चला आतमध्ये रूम दाखवतो. 4 बेड 3 बेड. चेरी यावरती आहे. चला एक रूम आहेत आमचे 3 बेड. ते 2 इथे 2 संडास बाथरूम. फॅन दिले इथे कारण इथे थंडी भरपूर आहे. फॅनची पण गरज नाही. ब्लँकेट अंगावर घ्यायचं लागते. ये अमोल मडवी दलवी दळवी. यांची चेन बाहेर आलेली आहे सोन्याची. सासऱ्यांनी केलेली आहे बाबा. सर्वांनी 2 दिवसानंतर आम्ही आंघोळ केलेली आहे. 2 दिवस ट्रेन मध्ये. यो गुज्जर यो गुज्जर. 2 दिवसानंतर आंघोळ करून आता आम्ही चाललो स्पॉट वरती फिरायला. पहिला म्युझियम बघायला चाललो. गणपती बाप्पा सगळं फ्रेश होईल बघा. 3 दिवस अंघोळ नव्हती केली. आता पाऊस पडायची सुरुवात झालेली आहे आणि थंडावा पण वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता काचेवर पाऊस पडतो. तो 3:45 वाजले. म्युझियमला आलो होतो. जावई रुसून आलं रे. आम्ही गपचूप व्हिडिओ बनवत आहोत कारण व्हिडिओ बनवायला आला होत नाही म्हणून जास्तीत जास्त आम्ही फोटो टाकलो. सगळं म्युझियम बघायला. खरं खरं
बघांचं बनवलं. कोणता फुटवर या सगळ्यांनी मुजन फिरतात. गपचूप शूटिंग करायला लागते आम्हाला. काय सांगू तुम्हाला, जंगल केपले सगळे जाळून टेकले, झाडा तोडले. हा सेक्रेड आर्ट स्कूल शिलाँग सिटी मध्ये. राजा फोटो काढला. तुम्ही बघत आहात ती पूर्ण शिलाँग सिटी, मेघालयचे कॅपिटल शिलाँग. संपूर्ण शिलाँग सिटी धोका पडले. पावसाची मुलं, वातावरण दुर्कट. आम्ही बघायला आल्या लेक, पण आम्हाला दिसले कोई पीस. मोबाईल पाहत त्यांना वाटते का आपण जाऊन घेऊन राहिले. दोन हात पकडलेले. गौतम चल. चला आता आमची पूर्ण मंडळी आलेली आहे शिलाँगच्या चौकामध्ये. याला बोलतात पोलीस बाजार. पोलीस बाजार म्हणजे बघू शकता तुम्ही. थंडी आहे थोडी, महाबळेश्वर सारखीच. पोलीस बाजार बोलतात. आता या गल्लीतून जायचं आम्हाला पोलीस बाजारला. चला बघत राहा प्रवास तुझा माझा. आम्ही शिलाँगमध्ये आम्हाला साईबाबा मंदिर भेटलेलं आहे. शूटिंग आहे जावा. मेन मार्केटमध्येच मोमोज आणले आहेत. मोमोज बघायचं ती म्यानमारची फुला वाटतं. आता एवढा लेट पोहोचलो. अंडा व चटणी आता गेला तो. तुम्हाला पण आहे ना खावायला. खावा. फ्लायओव्हरने आम्हाला सोडला मार्केटला. बोलतं 1 किलोमीटरवर रस्ता आहे. जवळजवळ 4 किलोमीटर होईल चालता मी येऊ सामान जेवून. हा ते ड्रायव्हरचे. आता आलो समोर. 4 किलोमीटर फिरल्या, शाप दमल्या, चढल्या, उतारल्या. नुसतं डोंगर रोड आहे बघा, खाली उतार. शाप फुगलो. जाम चालून चालून दमलो आम्ही. आता जेवायची तयारी आहे आमच्या. आता जेवलो का मस्तपैकी झोपतो, कारण उद्या संकष्टी आहे. म्हणून आम्ही सकाळी 7 वाजता इथून निघणार डायरेक्ट चेरापुंजीला. म्हणून आता शांत आम्ही बघा काय नाही, फक्त जेवायला बसल्यावर जेवलो का झोपाचं लवकरच. सकाळी 5ला उठून 7ला आम्हाला गाडीत बसायचं आहे डायरेक्ट चेरापुंजीला. तर चला आता उद्याच भेटू आपण. गुड नाईट. बघत राहा प्रवास तुझा मला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गुड मॉर्निंग. आता आमचा प्रवास चाललेला आहे तो चेरापुंजीला. 65 किलोमीटर आहे. जावाला 4 तास लागतील. घाट बघू मध्ये मध्ये काय स्पॉट असतील ते.
एलिफंट वॉटरफॉल बघण्यासाठी चाललेलो आम्ही. तर प्रत्येकाचं आमचं 100 रुपये पर पर्सन, असे 1400 रुपये भरायला गेले आमचे ड्रायव्हर. तो एलिफंट वॉटरफॉल आम्ही आलो एलिफंटा वॉटरफॉल बघण्यासाठी. प्रत्येकाचे 100 रुपये घेतलेले पर पर्सन. तर कुठे आहे तो बघू चला. पार्किंगमध्ये गाडी लावायची आणि किंवा ड्रायव्हर नेते आम्हाला फिरवायला. चला तो पर हे बघा एलिफंट वॉटरफॉल. ते याच्यावर भारी आहे. आता आमच्या जवळजवळ वॉटरफॉल पण बघून झालेला आहे. 2-4 जणांचेच फोटो तिथे बाकी आहेत. त्यांचा फोटो काढून झाला की आम्ही निघतो वापस दुसऱ्या स्पॉटला. झाला सर्वांचा फोटो काढून. आम्ही आलो कुठला पॉईंट आहे ह्यो? हे पॉईंटचं नाव काय रे? डॅम्पवालीला आलेले आहेत आमचे नवी मुंबईचे सर्व पदाधिकारी, सिडकोचे संचालक अधिकारी सर्व आहेत. भ्रष्टाचार करून पैसा कमवून पुरं कामाला तर जात नाही. ते बघा ते हाऊसच रोड आहे डॅम्प वाले बघायला. रस्त्या लिहिल्या सामान न्यावाला आलेला तारा काय नाही. 4-5 फोटो काढले व्हायला. हे बघ ते इथे लावले केबल सरळ ते डोंगरावर जायला. 50 का जे काउंटर काय तुम्ही चैतन्यासारखं जातील काहीतरी. हे भैया आहेत चैतन्यासारखं जातील. मला घेतलं ना आम्ही हे रसबेरी सारखे आहेत. रसबेरी आंबूट आंबूट लागतात. रसबेरी टाईप आहे. आपल्या असतं ना कॅन आपली रेड बेरी आहे काहीतरी आहे. हिरवी आटी आहे खाऊनची. मग हे काय पण हे थोडी आपल्याकडे येईल झाड आंबूटची जातील.
चला आता दुसरा ठिकाण बघायला. चल मॉकडॉक व्ह्यू पॉइंट बघून झालेला. आता आमचं चाललं नवकालिका वॉटरफॉल बघायला. चला बघू कसं आहे नवकालिका वॉटरफॉल. वाकाबा वॉटरफॉल भारीच सीन आहे रे. तर बघायला मजा वाटते. टॉपला आहे एकदम. हे बघ ऐसा धुका. भारी सीन आहे. ढगांच्या वरती आले आपण. ढगांच्या वरती आले. किती आहे? 30 रुपये. वाकाबा वॉटरफॉल खतरनाक सीनच भारी आहे. जा उतरा उतरा खाली उतरा. जा ढगांच्या वरती असे बघ ढग आहे खाली. ढगांच्या वरती तुम्ही आल्यास. हा वाकाबा वॉटरफॉल बघायला. नाव पण मस्त आहे. नाव पण भारी आहे वाकाबा. या उतरा उतरा. मग चढता लरसर वापस. मजक मजक मध्ये जाम खाली आलो. मग अजून तवरा वरती जायचं आहे. बघूया आवऱ्या परत लास्ट नाही बघू थोडा अजून. हे बस व्हायला चला. भारी वाटतं ना तर काय. ढग तर खाली येतील आपण यावरती. आम्ही बरेच लांब आलो खाली पण आम्हाला झरणा काही दिसत नाही. ते बाजूला असं खाली आतमध्ये अजून पण वापस चढायला जाम त्रास होईल. म्हणून आम्ही आता ही व्हिडिओ इथे संपवतो झरण्याची. वाकाबा काय आम्हाला दिसला नाही पण सीन भारी आहे एकदम. ढग बघशाल तुम्ही खाली. कोण आले? लय चढ नाही ना. तो एक बेसले दमले तो आमच्या घरी डोंगर. हा बरोबर आहे. चला लय चढाचा आता अजून. नवकालिका वॉटरफॉल साठी आम्ही आता आलेलो होतो. वातावरण एक नंबर आहे. पूर्ण धुका. इथं वॉटरफॉल आहे. पहिले हिस्ट्री काय ते बघून दे. नवकालिका याच्यामध्ये हिस्ट्री लिहिली पूर्ण. वॉटरफॉल बघायला आल्या पण धुकायचं आहे. बघू शकता तुम्हीच काय दिसत नाही. फुल एकदम धुका आहे. तर बोलला थोडा थांबा धुका कमी झाला तर दिसल. आता काय बघा धुका का त्याचा जास्तच वाढला. ते दिसत पण नाही. अमोल अरे दिसतच नाही धुक्याची मुलं.
धुका कमी होईल तेव्हाच आपल्या वॉटरफॉल दिसेल. हे बघा तुम्ही दालचिनी बघितली असली, एवढी बघितली ठीक आहे. एवढी दालचुना आहे हो मोठा, ही कसली एवढी मोठी दालचिनी. दालचिनी आहे ना, दालचिनी कितने का? 800 का? सस्ते आहे. वजन बघ ते 1 किलो जास्त आहे. किधर बनता है ये? इधर का? ही बघ 200 रुपयाची दालचिनी, भारी एकदम प्युअर. सगळं दालचिनीच होती. ते मोठे मोठे मी घेतलेली आहे. ही 800 रुपयाची, 1200 रुपयाची दालचिनी. लांब दालचिनी पूर्ण 2 वर्ष लागतील संपता तरी नाही कापणार. तरी ते संपणार. पहिला पोऱ्याला मारायला हे घेतले सगळं मसाला ते. आवडे लांब येऊन काय आम्हाला वॉटरफॉल दिसला नाही, कारण दुखापका आहे. तिकीट पण मारलेलं आहे. कायला केला काय दालचिनी, ते लवंग, एलची त्याच घेतलंय, काली मिरी, चापत्ती. आवडे लांब येऊन तवरा घेतलं चाललं वापर. दुखापका घेतल्या चाललो वापस. आता वॉटरफॉलचा संबंधच नाही. त्याच्यामुळे काय दिसलं नाही. आता चाललो गुफा बघायला. चला गुफा बघण्यासाठी आलो तो. गुफा बघण्यासाठी, गुफेचं नाव माहित नाही काय. 200 मीटरची गुफा आहे. इथून घुसून या बाजूने यायचं आहे. मस्त आहे वातावरण, बाकी 1 नंबर. हॅलो, उपवास आहे बस संकष्टी, तर काय खावाला? साबुदाणा 30 रुपये आहे. बारके बारचं 10 रुपये आहे. भारी वाटते ना. चाललो तर आम्ही गुफेने एंट्री मारतो. आतमध्ये गर्दी वाढले. शिवकोरीला आलो. इथून एकच माणूस जातो. ते आमची गँग सगळी अजून फोटो घेतात, सेल्फ्या. चलो हम एक साथ आएंगे, तुम बच निकल जाइयो. चलो टाकल्यावर लागाचा विजा. आगला पाटला व आराम ते रिस्क कर लागल. आपले पुढे बिजा तर डोकर राहतील. बाबा बाबा मी चार राखल्यावर तू बेसतात. ओरचेल टाकला. गॉगल पे हा हा उजे हा मी थांबते जरा आया. आजाओ आजाओ आजाओ. पण ये सर खेळतं त्यांना पण देते ना. त्यांना पण दिसलं का आता मग बघा. आवरजण सिनियर सिटीजन आहेत तरी उद्या येतात. लय डेंजर आहे.
डेंजर गुफा घेतला दमले आमची लोक अर्धे हरवले मुबारक है तुम्हें कि तुम किसी की नूर हो गए मुबारक है तुम्हें कि तुम किसी की नूर हो गए किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए अजीब दास्तान काश होगा कदम ये मंजिलें तुमसे